भंडारा शहरातील ई लायब्ररीच्या कामात व छत्रपती शिवाजी महाराज संकुल केंद्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते, परंतु त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे आज भंडारा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे यांनी केले, तर भंडारा विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिला शिवसेना जिल्हाध्यक्ष रश्मी पातुरकर, ललित बोंद्रे, ओम थापा, शिवसैनिक हाजी उबेद पटेल, बालावाडी वसने तथा मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते। आपला जो शिवाजी स्टेडियम आहे त्या शिवाजी स्टेडियम मध्ये आक्रोश या गोष्टीचा आहे की आपण इथे म्हणतो की भंडारा शहरामध्ये जेवढे काही विकासाचे कामं झाले, आमची मागणी होती ई लायब्ररीची। ई लायब्ररीसाठी जेवढा काही फंड आलेला आहे, पण ई लायब्ररी काही त्या फंडच्या लायक म्हणजे आपण पाहतो की ते निम्मेही खर्च तिथे झालेले नाही आणि आपण दाखवतो की इथे ई लायब्ररी उभी झाली। त्यानंतर शिवाजी स्टेडियममध्ये लाखोंचे पैसे तिथे देण्यात आले। शिवाजी स्टेडियममध्ये आम्ही मॉर्निंग वॉकला जातो, तिथे नुकती साफसफाई नाही, तिथे स्विमिंग पूलचं नूतनीकरण करण्यात आलं असं सांगितलं, नवीन टाईल्स लावण्यात आले असं सांगितलं। साधारण फक्त आपले तिथे जर मुलं स्विमिंगला गेले असतात, तिथं पाहिलं की बाबा 2 दिवस स्विमिंगला गेल्यानंतर त्यांना 15-15 दिवस घरी राहावं लागतं, ते बिमार पडले। म्हणजे इथे काही मेंटेनन्स नाही, काही नाही, आणि आपण सांगतो की इथे हजारो करोड, इथले आमदार सांगतात की हजारो करोड आम्ही इथे विकासाच्या नावाखाली आणलेले आहेत, पण तो विकास कुठे झाला हे भंडारा शहरात तर कुठे दिसत नाही। तुम्ही चारी बाजूनी जर का भंडारात प्रवेश कराल तर प्रत्येक रस्त्याची दुर्व्यवस्था आहे। फक्त एखादी दुकाटी म्हणजे त्यांच्या घराकडे जाणारे जर का आपण रस्ते पाहिले तर एकदा फोडतील, दुसरा बनवतील, पुन्हा दुसरा फोडतील, तिसऱ्यांदा बनवतील। पण आपण म्हणतो की 1000 करोड आम्ही विदर्भातला सर्वात मोठा फंड आणणारा एकमेव आमदार आम्ही आहोत, पण त्या आमदारांनी इथे काही तेवढं एकही प्रोजेक्ट कंप्लीट केलेले नाही। 600 करोडमध्ये आपले चंद्रयान आपण मंगळावर पोहोचवतो, पण इथे हजारो करोड आले, ते कुठं गेले, काय गेले हे काही इथे जनतेस काही दिसत नाही। त्याच्यासाठी आम्ही नगर परिषदेचे जे काही अधिकारी आहे त्यांना वारंवार निवेदन दिले, पण या आमच्या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही, म्हणून त्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे आणि नगर परिषदच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो। जवळपास 1.5-2 वर्षापासून या शहरातील विकासाच्या नावावरती जी काही थातूरमातूर कामं होऊन राहिली आहेत, ती कामं फक्त कागदोपत्री आहेत, त्याच्यातून शहराचा विकास होताना मात्र कुठेही दिसत नाही। विकास फक्त जे फंड आणतात, जे कामं करतात, यांच्या मर्जीचे जे ठेकेदार आहेत त्यांचा मात्र विकास नक्कीच होत आहे, परंतु विकासाच्या नावावरती या भंडारा शहराची दुरावस्था करून ठेवलेली आहे। सर्वात मोठं ज्या बाबासाहेबांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दालनं उघडली, त्या बाबासाहेबांच्या बौद्ध विहारामध्ये सुद्धा यांनी ई लायब्ररीच्या नावाखाली प्रचंड मोठा अशा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। ई लायब्ररीच्या नावाखाली जवळपास 4 करोडची कामं त्या भंडारा नगर परिषद हद्दीमध्ये झालेली आहेत, परंतु त्याच्या वैशालीनगरचा बौद्ध विहार असेल, नाशिक नगरचा बौद्ध विहार असेल, कपिल नगरचा बौद्ध विहार असेल, आंबेडकर वाटातला संत रजास मंदिरातला ई लायब्ररीचं काम असेल, हे सर्व कामं फक्त कागदोपत्री झालेले आहेत, थातूरमातूर केलेले आहेत। ज्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे दरवाजे, फर्निचर, चांगल्या प्रतीचे कम्प्युटर पुरवायचे होते, तिथं मात्र लोकल लेवलचे सर्व ते सामान त्या ठिकाणी आणून ठेवले। एवढंच नाही तर त्या ई लायब्ररीमध्ये जे कम्प्युटर संगणके बसवली, त्या प्रत्येक संगणकामध्ये पुस्तके हे डाउनलोड करून द्यायची होती, त्या ठिकाणी हार्ड कॉपी ठेवणे बंधनकारक होतं। प्रत्येक त्या ई लायब्ररीच्या त्या हॉलमध्ये वायफाय कनेक्शन देणं सुविधा गरजेचं होतं, परंतु अशा प्रकारचे कुठलेही कामं झालेले नाही। आणि हे काम ज्या एजन्सीला दिलं, ते एजन्सी मात्र प्रिया कूलर इंडस्ट्रीज या नावामध्येच त्याचं एक हे आहे, सूचक असं आहे प्रिया कूलर इंडस्ट्रीज, त्याला अशा प्रकारचं कुठलेही काम करण्याचा अनुभव नव्हता, जे फक्त शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये टेबल आणि फर्निचर पुरवण्याचं काम करतं, अशा त्या प्रिया कूलर इंडस्ट्रीजला हे काम दिलं। आणि प्रिया कूलर इंडस्ट्रीचे मालक हे कोणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही। उद्देश हाच की फक्त त्यांच्या माध्यमातून पैसा आमच्या खिशामध्ये आला पाहिजे। ये 5 साल में जो करप्शन हुआ है, ये करप्शन पूरे इतिहास में नहीं हुआ है। और आमदार बोलता है कि मैंने हजारों करोड़ रुपए लाया हूँ, लेकिन 1000 करोड़ रुपए लाया तो 1000 करोड़ दिख रहे का है। आज आप भी भंडारे में रह रहे हो, आपके भी बच्चे माँ बाप रोडों पे चलते हैं। आज रोडों पे कितने एक्सीडेंट हो रहे हैं, एक रोड फोड़ रहे हैं, फिर दूसरा रोड बना रहे हैं। अभी बीच में
पाइपलाइन का 167 करोड़ का काम लाया, गटर लाइन का काम लाए। वो गटर लाइन के कामों में 4 इंची के पाइप लिए। मैं तो सबसे बोलता हूँ कि जनता बेवकूफ है। जनता ने जो भी रोड का काम हो रहा है या ई लेबरी का काम हो रहा है, जनता का काम है कि जनता ने सामने आने को होना, और कितने इंची का मास कंक्रीट डाल रहे हो और कितने इंची का सीमेंट रोड बना रहे हो, ये जनता ने ठेकेदार से पूछने को ना। और जो भी वार्ड में काम होता है वो वार्ड के लोगों ने सामने आके खुले आम आके उसका विरोध करने को ना। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।